तर मंडळी आता आपण आलो जोगेश्वरीमध्ये आणि हा शॉप जोगेश्वरीमध्ये आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा, कारण मी स्टार्टिंगपासून तर पूर्ण दाखवलं आहे. इथे ह्या शॉपमध्ये कसं यायचं, रस्ता बिस्ता प्रॉपर मी सांगितलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता हे बघा, मी जर्सी घातलेली आहे. फिटिंग बघू शकता तुम्ही. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी चाललो आहे बांद्राला. मला फुटबॉल जर्सी घ्यायची आहे. तिथं जाऊन बघूया आपण शॉपवरती. आणि माझ्याकडे फोटो आहे, ती वाली मला पाहिजे नाही. एका रीलमध्ये मी बघितलेली. प्रभादेवीला पण दुकान आहे, तिथं मी बघितलेली, पण तिथं मला पाहिजे ती भेटली नाही. आणि जर आपण बांद्राला चाललो तिथं मला पाहिजे ती भेटली तर मी ती घेईन. आणि जर नाही भेटली तर तिथं आवडेल ती घेऊ, नाही तर प्रभादेवीला येऊन ती असेल ती घेऊ. पण काय पण करून आज आपण एक तरी जर्सी घेऊन येणार म्हणजे येणार. तर आता निघूया जायला. हे बघा, आमच्या बिल्डिंगच्या समोरचं मैदान आहे. संडे आज ना, म्हणून इथं सगळेजण कसे क्रिकेट खेळतात. सगळी मोठी लोक आहेत बघा. आपण गाडी घेऊन जाणार आहे लोअर परेलच्या इथं. आपण गाडी पार्किंगमध्ये लावूया आणि तिथून जाऊया. मग ट्रेन पकडू, तिकीट काढू, मग तिथून पुढं आपण ट्रेननी जाणार. गाडी पण बघा पूर्ण घाण झालेली आहे. हिला पण धुवायची आहे, पण काय टाईम नाही भेटत आहे. आज टाईम भेटला आपल्याला तर आपण धुवून बिवून टाकूया गाडी पूर्ण. तर मंडळी आता आपण पोचलो आहे लोअर परेलच्या स्टेशनला. आणि त्या बघा गाडी पार्किंग केली आहे मी आता. आणि इथून जायचं आपल्याला वरती. इथं वरती तिकीट काउंटर आहे मंडळी. आता आपण हे बघा तिकीट काढलं आहे. इथं वरती तिकीट काउंटर आहे. मंडळी आता आपण पोचलो आहे बांद्रा स्टेशनला. मंडळी आता आपण हे बघा स्टेशनच्या बाहेर आलो आहे. स्टेशनच्या बाहेर तुम्हाला बघा रिक्षा पूर्ण सुविधा आहे. इथून तुम्ही रिक्षा पकडून पण जाऊ शकता. आणि मंडळी तुम्हाला बांद्रा स्टेशनवरून डायरेक्ट यायचं आहे बांद्रा पोलीस ठाण्याच्या इथं. आणि त्याच्या अपोजिटच बघा इथं शॉप आहे, पण शॉप बंद आहे. आता यांचा नंबर बघू आपण असला तर मंडळी त्यांना मी कॉल लावलेला. आपला ऑनलाईन आपण मॅप वरतून नंबर काढला मी आणि त्यांना कॉल लावला. ते बोलले की शॉप संडेला बंद असतो. आता आपण इथून बघूया, कुठंतरी बघू भेटलं तर, नाही तर आपल्या प्रभादेवीच्या इथं जाऊन घेऊया. तर मंडळी आता आपण आलो जोगेश्वरीला. तर लास्ट आपण फुटबॉल जर्सी जोगेश्वरीमध्ये बघू. आणि इथं पण नाही भेटली तर आपण जाऊ प्रभादेवीला. तिथं बघू. गेल्या टायमा मला त्यांनी दाखवली, तीच घेतली तर घेऊन टाकू. ती मला आवडली नव्हती, पण तिथं व्हरायटी होत्या अजून, मग त्याच घेऊन टाकू. आणि आता आपण कुठे आहे, आता आपण जोगेश्वरीमध्ये बघू. जर तिथं भेटली तर चांगले, नाही तर डायरेक्ट पुढं. वरतून आज आहे संडे, तर मेगा ब्लॉकमुळे ट्रेन आहे ह्या पटरीवरून. 2ची ट्रेन इथे 3वर असे. तर ह्या साईडकडून तुम्ही सरळ आल्यानंतरला तुम्हाला इथून लेफ्ट मारायचा डायरेक्ट, आणि इथून सरळ जायचं आहे. तर मंडळी मी तुम्हाला तिथून बोललेलो लेफ्ट मारायला. इथून लेफ्ट मारून तुम्हाला सरळ जायचं. आणि सरळ आल्यानंतरला या साईडला तुम्हाला जायचं आहे. इथून पण तुम्हाला लेफ्ट मारायचं आणि लेफ्ट मारून तुम्हाला पूर्ण सरळ जात राहायचं पुढपर्यंत. आणि पुढं जाऊन मग आपल्याला मारायचा राईट. हे बघा इथून तुम्ही सरळ आल्यानंतरला राईट साईडला त्या बघा इथं दुकान आहे. तर आपण जाऊन विचारू इथं माझी साईज आहे का काय. तर मंडळी आता आपण आलो आहे शॉपच्या आतमध्ये. आणि शॉपच्या आतमध्ये आल्यानंतर बघा तुम्ही जर्सीज बघू शकता. राऊंड नेक आहे, कॉलर आहे सगळ्यात. आणि मी रेट पण विचारला, इथं 400 रुपये रेट आहे. आणि शॉर्ट पण भेटते काहीतरी यांच्यासोबत, आणि शॉर्टसोबत जास्त आहे. तर मी जरा कमी केले म्हणून जरा मला कमी याच्यामध्ये भेटले. तर बघा ही वाली जर्सी मी घेतलेली आहे. आणि याच्यात खाली शॉर्ट्स पण आहे. मी शॉर्ट्स मला नको बोललो, मला जर्सी भेटली 450 बोलले. मी 50 कमी करायला लावले आणि मला भेटलेली जर्सी 400 रुपयेपर्यंत.
तर मंडळी इथं ट्रॅक पॅन्ट पण आहेत. ट्रॅक पॅन्टचा पण तुम्हाला सगळ्या साईज भेटन इथं. आणि क्रिकेट जर्सी पण आहे, ती पण पाहिजे तर ती पण भेटन तुम्हाला. आणि बाकी तुम्ही बघू शकता क्राऊड पण किती आहे इथं. तर मंडळी आपली जर्सी घेऊन झालेली आहे हे बघा. आणि पाहिजे तशीच भेटली आपल्याला सेम, फक्त 400 रुपयापर्यंत. आणि या बाहेरच्यात ना त्या सस्त्यावाल्यात त्या काहीतरी 300 350 असं काहीतरी आहे. आणि आतमध्ये पण आहे. मेन मला पाहिजे ती इथून भेटली आहे. तर आता आपण जोगेश्वरी स्टेशनला आलो आहे. आणि माझी टी शर्ट प्रॉपर पूर्ण घेऊन झाले. आणि मी आता येताना ह्या साईडकडून आलेलो, पण तुम्ही इथून येऊ नका. मी तुम्हाला ह्या साईडकडून नेलेलं ना, तुम्ही त्या साईडकडून या. कारण ह्या साईडकडून यायचा रस्ता मी व्हिडिओमध्ये टाकला नाही. मी तिथून त्या साईडने यायचा रस्ता टाकलेला ना, प्रॉपर तुम्ही तिथूनच या. कारण इथून मी टाकला नाही रस्ता, मग तुम्ही गोंधळणार कुठून यायचं कुठून जायचं डबल दे. तर मंडळी आता मी उतरलो लोअर परेलला. आणि आपल्या गाडीच्या इथं आलो आहे. ती गाडी कुठे लावली आहे बघा. आपली गाडी इथं लागली आहे. तिथं माझा काय इश्यू झाला ते पण मी तुम्हाला पोचल्यावरती क्लिअर सांगतो. तर मंडळी आता मी घरी पोचलो. तिथं काय इश्यू झालेला मी त्याचे व्हिडिओ बघून गेलेलो. मी आधी बघितलेला एकाचा व्हिडिओ बांद्रावाल्याचा, पण ते शॉप बंद होतं. दुसऱ्याचा व्हिडिओ बघितलेला म्हणून मी गेलो जोगेश्वरीला गेलो. आणि त्यांनी काय भलतंच टाकलेलं कबूतर खाना. तिथून तो गेलेला जर्सी शॉपवर. जर्सी त्यांनी घेतलेली, पण त्यांनी रस्ताच बरोबर नाही टाकला. मग मी कन्फ्यूज झालो. तेव्हा विचारून मी गेलो. हा सीन झालेला. फायनली आपण घेतलेली आहे जर्सी. आणि मी तिथून जाणार होतो घरी निघून, पण म्हणलं कसं तरी मी आलो. आता मी तुम्हाला कसं प्रॉपर दाखवलं. इथून लेफ्ट मारायचा, पुढून लेफ्ट मारायचा, मग राईट मारायचा आहे. त्याने त्याचं काहीच नव्हतं टाकलं. एक रस्ता टाकला, मी गेलो सरळ पुढं अर्धा तास लांब. कसं तरी मी विचारून गेलो आणि मी जर्सी घेतली. आणि आता घरी आलो. आणि जरा आम्ही जेवलो पण नाही. सकाळी 11ला निघालो. आता 4 वाजले. मी घड्याळ पण नाही घातले तुम्हाला टायमिंग दाखवायला. 4 वाजले जातात. तर जाऊन मी जेवणार, जरा थांबणार. आणि मी तुम्हाला बोललो गाडी पण वॉश करू. याची आपण जाऊ गाडी पण वॉश करू. सगळं गाडी बी प्रॉपर वॉश करून जाणार. संडेशिवाय आपला टाईम नसतो आहे. मग उद्या काय परत कामावर जाणार. मी घेतली कशासाठी रेग्युलर घातली तर घालून, जास्त करून मी जिममध्ये घेतली घालायला. आता हे बघा मी आता आलो आहे घरी. आणि आमच्या समोरचं मैदान, आपली गाडी लागली आहे तिथं. ही आमची कॉलनी. आणि हे आमचं सगळ्यात मोठं मैदान आहे. 2 मैदान आहेत, एक मागं आहे आणि एक पुढे आहे. आणि सगळ्यात मोठं मैदान आहे. क्रिकेटच्या मॅच बीच इथंच होतात. साईडने झाड आहेत. आणि हा स्टेज आहे इथं असा. आणि ही आमची कॉलनी. माझ्या मागं पण आहे हे बघा. माझ्या मागं पण आहे पूर्ण तिथपर्यंत. इथून तर पूर्ण तिथपर्यंत बघा. बरोबर 4 वाजले. 4 वाजून गेलेत. आणि तर मंडळी आता आपण निघालो गाडी वॉश करायला. तुम्हाला बोललेलो गाडी वॉश करणार आहे. आता जाऊ आपण गाडी वॉश करायला. आणि गाडी हे बघा आपली खाली उभी आहे. मेन म्हणजे ह्या गाडीचे तवा मी गाडीचा हँडल लॉक करत नाही. आणि हँडल असं ह्या साईडला ठेवतो ना, मग मला गाडी अजून बघायला मजा येते. असं वाटतं बघतच राहा. मी एकदा काय केलेलं, ह्या गाडीचा हा हँडल काढून KTMचं हँडल पण लावणार होतो. ती किट बीट पण मी मागवलेली, पण मी नाही लावली. कारण ते काय व्हायब्रेशन होतात ना, म्हणून मी ते लावायचं कॅन्सल केलेलं. मग काही तसंच आहे. तर आता आपण जाऊया गाडी वॉश करायला. जाणारे शिवडीला, तिथं गाडी वॉश करू, पाणी मारून यायचं शॅम्पू वॉश करू, निघूया आता. तर आपण सकाळी निघालेलो ना, तेव्हा मोठी माणसं खेळत होती. आणि आता बघा संध्याकाळचा टाईम आहे, 5 वाजून गेले. आणि आता त्याचे बारीक पोरं खेळत आहेत.
हे बघा तुम्ही पण बघू शकता साईडनी बघायला काय भारी वाटते. आणि मेन म्हणजे गाडीचा हँडल ह्या साईडला आहे. गाडीचा लॉक मी कधी करतो, रात्रीची मी गाडी लॉक करतो. पण आता मला बाहेर जायचं होतं वॉश करायला म्हणून गाडीचा हँडल उघडच ठेवलेला. आपण ही नंबर प्लेट पण आत लावलेली आहे. तिने अजून बाहेर वाटतं, पण पप्पांना आवडत नाही नंबर प्लेट अशी आत लावली आहे म्हणून. पण काय बाई, आपण ऐकतोय का, लावल्याशिवाय राहत नाही आपण. माझ्या बघा इथं फ्रंट साईडचं आहे ना, हे तुटलेलं आहे. हे बघा हे दिसलं, हे कसं तुटलं आहे. मी आधी गाडी लावायचो तिथं, आणि तिथं गाडी लावायचो ना म्हणून तिथं काय इथं बॉल बी लागला असन त्याच्याने हे तुटलं आहे. हे चिटकवलेलं पण तरी हे निघाले. हे बदलायचं चाललेलं पण आपली सर्व्हिसिंगच 6,000 झालेली म्हणून हे बदलायचं आपण कॅन्सल केलेलं. तर मंडळी आता आपण गाडी वॉश करायला आलेलो आणि इथं आधीच 3 गाड्या लागलेल्या आहेत. जास्त टाईम लागण वाटतं. तर आता आपली गाडी धुवून झाली आहे. तर बघा धुवायच्या आधी कशी होती ना, आता कशी क्लीन झाली आहे पूर्ण. आणि या पोरांचं आहे बघा इथं काय चाललं, आग लावली, सुरसुरी पेटवली आणि खाली पुसायची बाकी आहे बस. मंडळी आता आपली गाडी धुवून पुसून पूर्ण क्लीन झाली आहे बघा. इथं आधी एक स्टिकर होता, तो स्टिकर मी काढलेला आहे. तर बघू आपण याच्यावर एक नवीन स्टिकर लावून टाकू फक्त एवढ्या ह्याच्यात. आधी एवढा स्टिकर होता पण तो स्टिकर मी काढून टाकला आणि फक्त हा स्टिकर ठेवलेला, पण तो पण निघाला आहे. हा जर दिसतो ना हा डाग, हा त्या स्टिकरचा डाग आहे. आता कशी गाडी क्लीन झाली आहे, साफ एकदम पूर्ण साफ. तर मंडळी हे बघा आता मी घरी आलो गाडी बिडी वॉश करून. आणि आपण ती जर्सी आणलेली का ती लगेच मी हँगरला पण लावून ठेवलेली आहे बघा इथं. हे बघा एकदम पाहिजे तशी मला भेटली आहे. आता ही मी तुम्हाला दाखवतो घालून. तर आता हे बघा मी जर्सी घातलेली आहे. फिटिंग बिटिंग बघू शकता तुम्ही, प्रॉपर आपली बॉडी बिडी पूर्ण दिसते. बायसेप पूर्ण चांगला लुक येतो. एकदम जरा लूज टाईपमध्ये घेतली आणि मी V-नेकमध्ये घेतली आहे. एक मी हे बघितलेलं फोटो बघितलेला, म्हणजे व्हिडिओ होता इंस्टाग्रामला, त्याच्यावरून सेम तशीच घेतले दाखवून. मेन म्हणजे मला वाटलेलं ही कॉलर अशी चायनीज टाईप आहे ना, वर राहते का नाही, पण प्रॉपर आहे तशीच राहते. खाल्यापात जाड कपडा पाहिजे होता, हा थोडासा हलका पातळ आहे पण चालन. ही प्रिंट नाही आहे बघा, असं प्रॉपर असं वरती निघालेलं नाही तसं आहे, प्रिंट नाही. ही पण प्रिंट नाही, ही खाली प्रिंट आहे बस. आणि इकडं आहे ना ही पण प्रिंट नाही, ही प्रिंट आहे. हे बघा लांबून कशी दिसते एकदम. तर मंडळी आजचा तुम्हाला जर्सीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय. आमच्या घरी तर आता आमच्या घरी हे बघा देवांश आला, इथंच आमच्या बाजूला राहतो. आता हा तुम्हाला गाणं बोलून दाखवणार आहे. बोल गाणं. अरे इकडे ये ना, ये इकडं, ये इकडं.